जर्मनीमध्येच नाही तर पूर्ण युरोपमध्ये IT इंजिनियर्सची चांगली डिमांड आहे. जर्मनीमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर डेव्हलपर्स जे जावा, पायथॉन, फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये आहेत, क्लाउड आणि डेव्हऑप्स इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट हे जे प्रोफेशनल्स आहेत यांची चांगली डिमांड आहे. तुम्ही जर IT सपोर्टमध्ये असाल तर कंपल्सरी तुम्हाला जर्मन लँग्वेज असणं गरजेचं आहे, ती पण चांगल्या लेवलची. पण जे बाकीच्या ज्या पोझिशन्स असतात ITशी रिलेटेड त्या पोझिशनसाठी जर्मन लँग्वेजची रिक्वायरमेंट ही थोडी कमी राहते. यामध्ये तुम्हाला थोडा डिस्काउंट भेटू शकतो. मेन प्रश्न आहे की जर्मनीत यायचं तरी कसं? तर याचे दोन ऑप्शन आहेत. मग तुम्ही इंडियातूनच जॉब शोधू शकता. जसं की तुम्हाला इंडियातून जॉब शोधण्यासाठी प्रॉपर एक जर्मन फॉर्मॅटचा रेझ्युमे किंवा युरोप फॉर्मॅटचा रेझ्युमे बनवा लागेल. तुमची लिंक्डइन प्रोफाईल चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज करावी लागेल. तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप कराव्या लागतील. जर्मन लँग्वेज जर तुम्ही शिकलात तर आणखी तुमचे चान्सेस वाढतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युअसली अप्लाय करत राहावं लागेल. ही प्रोसेस अशी नाही की अप्लाय करणं स्टार्ट केलं आणि 1-2 महिन्यातच तुम्हाला जॉब मिळेल किंवा एखादी ऑफर मिळेल. तुम्हाला 6-6 महिने अप्लाय करत राहावं लागेल. तेव्हा कुठं तुम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. कारण इंडियातून डायरेक्टली जॉब मिळणं हे थोडं कठीण आहे. पण जर तुमची तयारी असेल, तुम्ही रिस्क घ्यायला रेडी असाल तर तुम्ही अपॉर्च्युनिटी कार्डसाठी अप्लाय करू शकता. तुमच्याजवळ जर चांगला एक्सपिरियन्स असेल, चांगले स्किल्स असतील तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी कार्ड मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग तुम्ही इथं या 1 वर्षाचं अपॉर्च्युनिटी कार्ड राहतं. इथं आल्यानंतर मग तुम्ही जॉब सर्च करू शकता आणि तुमच्या फील्डमध्ये सेटल होऊ शकता. हे कम्प्लीट स्टेप बाय स्टेप प्रोसेस, अपॉर्च्युनिटी कार्ड, इंडियातून जॉब शोधणं, ही पूर्ण इन्फॉर्मेशन आणि ITशी रिलेटेड जेवढ्याही कंपन्या आहेत ज्या इंडियातून किंवा जर्मनीमध्ये सुद्धा हायरिंग करतात, या कंपन्यांची लिस्ट, हे सगळ्या डिटेल्स जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंटमध्ये IT टाईप करा. मी तुम्हाला त्या डिटेल्स शेअर करेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एखाद्या फील्डबद्दल डिस्कस करू. मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा. धन्यवाद.